तृप्तीज किचन कट्टामध्ये आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीने ही रव्याची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत। कोणताही एक्स्ट्रा पसारा न घालता, कुठल्याही टिप्स किंवा ट्रिक्स न वापरता पारंपरिक पद्धतीने या रव्याच्या खीरीची साधी सोपी रेसिपी आज आपण बघणार आहोत। बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामध्ये गरमागरम नुसतीच खीर खायला सुद्धा मजा येते किंवा चपाती सोबत सुद्धा तुम्ही ही खीर खाऊ शकता। तांदळाची खीर बनवण्यासाठी तांदळाचं योग्य प्रमाण किंवा कुठलं तांदूळ वापरायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आज आपण 4 ते 5 लोकांना पुरेल इतकी खीर बनवणार आहोत। यासाठी आपल्याला इथे सुवासित असणाराच तांदूळ वापरायचा आहे किंवा तुम्ही इथे छोटा तांदूळ वापरलात तरी सुद्धा चालू शकतो। आता हा जो पोह्याचा चमचा आहे, त्या पोह्याच्या चमच्याने बरोबर 4 चमचे भरून इथे मी तांदूळ घेतलाय। तर हा तांदूळ तुम्ही बघा, लांब दाण्याचा तांदूळ न वापरता असा तुकडा सुवासित तांदूळ वापरायचा। इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। शक्यतो इथे रेशनचे तांदूळ अजिबात वापरू नका। आता सगळ्यात आधी हा तांदूळ मी चांगला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते। तांदूळ चांगला धुवून घेतला की यानंतर तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे। आता बऱ्याचदा कसं होतं की आपण तांदळाची खीर बनवतो पण ती खूप जास्त दाटसर होते। उगीचच आपण नुसतं गोड दूध भात खात आहोत असंच काहीसं ही खीर लागते। यामुळेच आज मी तुम्हाला खीरीची अगदी परफेक्ट अशी रेसिपी सांगणार आहे। आता तुम्हाला तर माहितीच असेल की जशी ही खीर तांदळाची खीर थंड होते तशी ती खूप जास्त दाटसर होते। यामुळे दुधाचं पाण्याची कन्सिस्टन्सी किती असायला हवी याचं सुद्धा अगदी परफेक्ट असं अचूक मी माप तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता जोपर्यंत आपलं तांदूळ भिजतंय तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊयात। पारंपरिक खीरीमध्ये खूप जास्त ड्रायफ्रूट्सचा वापर न करता यामध्ये आवर्जून खोबरं घातलं जातं। तर इथे तुम्हाला जर आवडत असेल तर ओलं खोबरं तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल किंवा असं माझ्या पद्धतीने सुकं खोबरं घालायचं आहे। तर इथे तुम्ही बघितलं की अगदी 5 ते 6 इथे खोबऱ्याचे मी काप घेतलेले आहेत। हे काप आपल्याला चांगले मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। आणखीन 4-5 खोबऱ्याचे काप जरी तुम्ही घेतलेत तरी सुद्धा हे चवीला छान लागतात। मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं नसेल तर तुम्ही हे बारीक किसणीवरती किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। आता ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल किंवा नाही हे ड्रायफ्रूट्स घातले तरी सुद्धा काहीच हरकत नाही। तर इथे 4 ते 5 बदामाचे काप आणि 4 ते 5 इथे मी काजूचे काप घेणार आहेत। हे सुद्धा चांगले आपण बारीक कट करून घेऊयात। खीर बनवण्याची जवळ आसपास माझी सगळीच तयारी झालेली आहे। ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आहेत, खोबरंसुद्धा चांगलं बारीक करून झाले। आपल्याला यामध्ये चारोळे आणि खसखस लागणार आहे आणि या सगळ्या साहित्यांसोबत या वाटीमध्ये एक पदार्थ मी घेतलेला आहे की जो खीरीची चव आणि टेक्स्चर दोन्हीही वाढवतो। आता इथे तांदूळ भिजत असलेले सुद्धा 20 ते 25 मिनिट झालेले आहेत। तर हे बघा, अगदी सहज असा हा तांदूळ बारीक होतोय। आता हा तांदूळ सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर तांदूळ बारीक करत असताना यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं, म्हणजे हे तांदूळ सहज असे बारीक होतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अगदीच खूप जास्त तांदळाची पेस्ट इथे करायची नाही। यामुळे काय होतं, खीर खूप दाटसर होते आणि चवीलाही चांगली लागत नाही। असे अर्धे तुकडे झालेले जर यामध्ये तांदूळ असतील तर हे चवीला सुद्धा चांगले लागतात आणि खीरीला एक छान टेक्स्चरसुद्धा येतं। तर चला, आता खीर बनवण्याची सगळी आपली तयारी झालेली आहे। आता खीर बनवायला घेऊयात। यासाठी इथं मी गॅस चालू केलेला आहे, यावरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। शक्यतो मी काय करते, जेव्हा खीर बनवायची असेल ना तर अशा वेळेस नॉनस्टिकचं भांडं वापरते। यामुळे काय होतं की जर आपण यामध्ये दूध घातलं, दूध आटलं गेलं तरी ते साईडला भांड्याला अजिबात चिकटत नाही किंवा यामध्ये घातलेले पदार्थ, दूध हे तळाला खाली चिकटून करपत नाहीत आणि या करपट वास पूर्ण या खीरीला लागत नाही। यामुळे खीर बनवताना शक्यतो नॉनस्टिकचंच भांडं वापरायचं। आता यामध्ये 2 चमचे मी तूप घातलं। तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर खसखस घातली आहे, 1 मोठा चमचा भरून चारोळे, काजूचे काही काप आणि याचबरोबर बदामाचे काही काप घातलेले आहेत। मनुके सुद्धा आपण घालणार आहोत, पण यावेळेस आत्ताच जर मनुके घातले तर खूप जास्त ते फुलले जातात। यामुळे आपण मनुके नंतर घालणार आहोत। आता हे सगळे ड्रायफ्रूट्स 1 मिनिटभरासाठी हलका रंग येईपर्यंत आपण परतून घेऊयात। 1 मिनिटभरासाठी हे ड्रायफ्रूट्स मी परतून घेतलेले आहेत। आता यानंतर आपल्याला जो पदार्थ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला तो 1 चमचाभर घालायचा आहे। तर इथे मी बारीक रवा घेतला आहे। बारीक रव्याऐवजी तुम्ही इथे जाड रवा वापरला तरीसुद्धा चालू शकतं। फक्त 1 चमचा रव्यामुळे ना खीरीला मस्त टेक्स्चरसुद्धा येतो आणि मस्त स्वादिष्ट ही खीर तयार होते। आता हा रवासुद्धा या सुक्या मेव्यासोबत चांगला 1 मिनिटभरासाठी किंवा सुवास येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। हा रवा हलक्या गोल्डन रंगावरती आला की समजून घ्यायचं
की सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला यामध्ये 1 कप भरून दूध घालायचं आहे. तर हे दूध इथे कच्चं न वापरता मी हे आधीच उकळून घेतलं होतं. उकळून थंड झालेलं हे दूध आहे. जर तुम्हाला हवं असेल तर पूर्ण खीर तुम्ही दुधामध्येच बनवा किंवा मग माझ्या पद्धतीने इथे निम्म दूध निम्म पाणी असं तुम्ही केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता 1 कप भरून मी दूध घेतलं तर यासाठी 1 कप भरूनच इथे मी पाणी घेतलेलं आहे. आता या दुधाला हलकीशी उकळी येऊ द्यायची. आता बरेच जण काय करतात, साखर पटकन विरघळावी यासाठी या वेळेसच यामध्ये साखर घातली जाते. तर असं बिलकुलही करायचं नाही. याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. तर हे बघा, इथे दुधाला हलकीशी उकळी यायला लागली की मगच आपल्याला बारीक करून ठेवलेले तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं सगळं तांदूळ मी काढून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आता जेव्हा तांदूळ आपण गरम दुधामध्ये घालतो त्यावेळेस तो जड असतो, या कारणाने तो लगेचच तळाला जाऊन बसतो. यासाठी सलग 2 ते 3 मिनिट हा तांदूळ चांगला शिजेपर्यंत हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो खाली तळाला चिकटणार नाही किंवा तांदळाच्या गुठळ्या अजिबात होणार नाही. आता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तांदूळ खाली चिकटत नाही आहे किंवा हलकासा तो शिजलेला आहे, अशा वेळेस आपल्याला बारीक करून ठेवलेलं खोबरं यामध्ये घालायचं आहे. म्हणजे खोबरंसुद्धा तांदळासोबत व्यवस्थित शिजलं जातं आणि अजिबात हे कचकच लागत नाही. सुरुवातीला आपण मनुके घातले नव्हते, यासाठी आपण आत्ता यामध्ये मनुके घालणार आहोत. तांदळाच्या खिरीमध्ये मनुका खूप छान लागतो, यामुळे इतर जरी ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये नाही घातलेत तरी मनुके घालायला अजिबात विसरू नका. आता जसं जसं तांदूळ शिजत जाईल, फुलत जाईल, तशी तशी या खिरीला दाटसरपणासुद्धा यायला सुरुवात होईल. तर तुम्ही आत्ता बघू शकता हलकसा दाटसर अशी ही खीर दिसते. तांदूळ शिजत घातल्यानंतर एक 5 मिनिट झालेले आहेत. आत्ता आपण चेक करूयात की हे तांदूळ शिजले आहेत की नाहीत. तर कणी आहे, यामुळे 5 मिनिटांमध्ये ही कणी चांगली शिजली जाते. आता तांदूळ चांगले शिजले किंवा एक 70 ते 80% शिजले की मगच यामध्ये साखर घालायची. जर तुम्ही आधीच दुधामध्ये साखर घातली आणि मग तांदूळ शिजवण्यासाठी यामध्ये घातलेत ना, तर तांदूळ शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. साखर ही प्रोसेस खूप स्लो करते, यामुळे आधी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि मगच यामध्ये साखर घालायची. साखर विरघळण्यासाठी त्याचा फारसा वेळ लागत नाही. साखर या खिरीमध्ये चांगली मिक्स करून घेतली. आता एकूण आणखीन एक 5 मिनिटांसाठी ही खीर मी चांगली उकळून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता खिरीला मस्त दाटसरपणासुद्धा आलेला आहे. आता जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की खीर सुरुवातीपासूनच दाटसर ठेवायची नाही, नंतर अगदीच ती नुसती गोड भात खाल्ल्यासारखी लागते. यासाठी सुरुवातीलाच खीर थोडीशी पातळ ठेवायची आणि जशी जशी ही खीर थंड व्हायला सुरुवात होईल तशी तशी ती आणखीन जास्त दाटसर व्हायला सुरुवात होते. घातलेले तांदूळ पूर्णपणे चांगले शिजलेले आहेत. आता गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे. पण याआधी मी यामध्ये इलायचीची पावडर घातलेली आहे, ती चांगली या खिरीमध्ये मिक्स करून घेतली. या खिरीचा दाटसरपणा तुम्ही बघून घ्या. खूप जास्त मी आत्ताच ही घट्ट ठेवलेली नाही आहे. ही कन्सिस्टन्सी जर असेल ना तर मग खीर नुसतीच खा किंवा चपाती पुरीसोबत खा, उगीचच ती दूध भात खाल्ल्यासारखी अजिबात लागत नाही. म्हणजेच ती खूप जास्त घट्ट होत नाही. आता फक्त गार्निशिंगसाठी यावरून मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत. आणि हे पहा, ही खीर अजूनही अर्धवट गरमच आहे, तरीसुद्धा हिची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अगदीच खूप दाटसरसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे. आशा करते की पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही आजची तांदळाची खीर तुम्हाला आवडली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.